सर म्हणजे त्यांनी काय पाठवलंय ना, म्हणजे अतिक्रमण हटवायला जे सांगितलं ते फक्त आमचंच हटवायला सांगितलंय का, किंवा सगळ्यांचंच अतिक्रमण हटवायला सांगितलं हे आम्हाला बघायचं. म्हणजे आम्हाला नोटीस का तुमचा अर्ज आलेला आहे, अर्ज पाठवलेला आहे. मग अर्ज आम्हाला हा बघायचा आहे की नेमकं काय लिहिलंय त्यात. पण विचारायला आलं पाहिजे कोणत्या गोष्टीने आम्ही आलो की बाबा कलेक्टर साहेबांना तिथं गेलो तर ती काय म्हणणार, तुम्ही तहसीलदारकडे गेलतात का, तुम्ही त्यांना विचारलं का, बरं हे कोणाच्या आदेश झाला की नेमकं म्हणजे जेव्हा मम्मी पप्पाला 330 गायरांमध्ये तुम्हालाच कसं का हटवलं साहेबांनी, तर मग ते आम्ही त्यांना म्हणलं 330 एकर गायरा नाही साहेब ती, आणि त्यात आम्ही राहतो. मग तिथून आमचंच उठवलंय. कोण कोण आलते तर तहसीलदार साहेब आलते, रजिस्ट्रीचे साहेब आलते, पोलीस स्टेशन आलतं. मग साहेब आमच्यावरच का गुन्हा असं आम्ही कलेक्टर साहेबाला जर विचारलं की आमच्यावर असा झालाय अन्याय, मग ती म्हणते मग तुम्ही तहसीलदारला काही विचारून आला नाही तिथं, तुम्ही आलात ना, तर मग त्यांना विचारलंय का, तर त्यासाठी आम्ही इथं आलो तुमच्याकडे सांगाल की नेमकं ठरवायचं काय की आता त्या जागेचं आम्ही तिथून आम्हाला कुठं तुम्ही देणार आहेत का, की आम्हाला लेखी पत्र करून आता 3दा झाले सर्वे, आता 4थ्या बारी त्याने अजून उठ तिथून राहा. आता पहिल्या बारी त्यांनी तहसीलदार दिली तर त्यांनी लेखी दिलेले नव्हते आम्हाला. आम्ही तुम्हाला लेखी देणार नाही, ती शासकीय जागा आहे, शासकीय जागेमध्ये पण सर त्याच्यासाठी कार्यालयाला अलॉटमेंट झालेली जागा आहे, तिथं तुम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला ऑलरेडी आम्ही घरकुल दिलेलं आहे, दासखेडला घरकुल आहे तुम्हाला. आम्हाला घरकुलाचे आम्ही जी इथं मतदानाला माझ्या लेकराचे नाव येतं त्यांना तर त्यांचा हक्क भेटला पाहिजे. मला भेटला म्हणजे काय झालं, पण माझ्या लेकराचं जे इथं तुमच्या इथं रेशन कार्ड येतं, त्यांचे मतदानाला नाव येतं, ते सगळे पण त्यांच्यासाठी तर लाभ भेटू शकतो ना. सर ते सरकारी गायरान म्हणून ठेवलेलं आहे ना, त्याच्यासाठी आम्ही 2-3 वेळेस नोटीस पाठवल्या. सरकारी जागेमध्ये तर शासनाचा नियमच आहे ना, ज्याला समजा रहिवासी असत, जे समजा रहिवासी असलं तर त्याला लाभ मिळून भेटल, जरी त्याला बिनभूमी असले तर त्याला तिथं घरकुल भेटल. आता बारक्या भावाला तर काय त्याला जागा नाहीये. 330 एकर मध्ये गायरान आहे, मग सगळे लोक राहतात ना. मग ते आमचंच का हा, मग तुम्ही साईडला आम्हाला जागा का नाही दिली मग आता एवढे मोठे झाड, एवढं सगळं पत्रे फित्रे सगळे फोडून टाकितले, त्याची भरपाई कोण देणार आमची? असं कलेक्टर साहेबांनी असं लिहून दिलंय का त्यांचं सगळं आहे ते नुकसान करून टाका म्हणून? 5-5 वर्षापासून त्या झाडाला फळं येत होते सर. आम्ही त्या झाडाने काय करायचं, आम्ही इकत पाणी घातलेलं आहे तिथं. मग ते आम्ही काय करायचं सांगा ना तुम्ही. घर तुम्ही सगळ्याचेच घर पाडा असं आम्ही म्हणत नाही. आमचं काय आहे की आम्हाला जी जागा पाडली त्यात आम्हाला नियमाप्रमाणे तुम्ही आम्हाला सांगा ना, की तुम्ही बाबा इथून पुढं तुम्हाला उठवण्यात येत नाही असं आम्हाला. मला एक सांगा, आणि तुम्ही जी समाधानी करा, ऐकलं का, ती जागा आमच्या नाव करून घेणार आहे म्हणून आमच्याकडनं लोकांनी पैसे पण खाल्ले. त्यांनी सांगितलं ना आम्ही तहसीलकडनंच करून घेणार आहेत म्हणून पत्र. काय म्हणले त्यांनी स्वतःने सांगितलं आम्ही तहसीलकडनं देणार, कारण साहेबाला द्यावं लागतात पैसे, मग आम्हाला ती साहेबाला द्यावं लागतं, तहसील साहेबाला द्यावं लागतं, ते आमच्याकडे तहसील साहेबाला त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणून आमच्याकडनं नेले त्यांनी करार करून. पण मग आम्हाला आमच्या जागेचं काय करायचं, ते एवढं जे मोडलंय त्याच्यासाठी काय करणार आपण सांगा बरं? एवढं नुकसानचं काय करायचं आपण? आता मला एवढी नुकसान झाली, मग आता त्याचं काय करणार? त्याचे नुकसान कोण भरून देणार? 5 वर्षापासून हे तर लोक स्वतःच्या कष्टावरच खातात, कसं तरी कष्ट करतात ना, मग त्या कष्टाचं फळ म्हणजे ते असं नुकसान करून द्यायचं का? सरकारचा असा नियम आहे का एखादा गरीब जर राहत असं? ऐकून घे, तर मला एक म्हणायचंय, मग त्याची भरपाई वगैरे बोलून देण्याचं आम्हाला काहीतरी द्या अर्ज वगैरे, म्हणजे आम्ही तरी त्याची भरपाई. हा, मग ते मोडताना तुम्ही विचारलं का नाही?
अतिक्रमण करता आम्ही सरकारला कितीतरी वेळेस निवेदन केलेलं की आम्हाला ही जागा मंजूर करून द्या म्हणून. मला पोलीस स्टेशन मध्ये सर तुम्ही ठेवायला आणि काय म्हणलं तुम्ही कायद्याने आम्ही तुम्हाला विचारू आणि मग ते तोडू. तुम्ही आम्हाला विचारून तोडलं का नाही? मम्मी पप्पाला पोलीस स्टेशनला बसवून तोडलं. ही तोडण्याची पद्धत आहे का? ही सरकारचा नियम आहे का असा? ना मला सांग ना, ही नियम आहे का? सर कायद्याने बसतो का? कुणाला नाही? आम्हाला काय करायचं? आम्ही आता कुठे बसून खायचं नेमकं? त्यांनी काय करायचं? तुम्ही सरकारला तुम्ही सांग तुम्ही जगाचे मालक आहे तुमच्याकडे सगळं अधिकार आहे. वरिष्ठांना विचारून पण आता तोपर्यंत वरिष्ठांना विचारण्यापेक्षा आता मग त्या जागेवर काहीच नाही, ते पत्रे वगैरे मोडले, त्याचं काय करायचं? सरकारी सहनिबंधकाची जागा आहे ती ताब्यात पण त्याच्यासाठी आम्ही नोटीस ऑलरेडी दिलेल्या आहेत. आम्ही सरकारकडनं तेवढी मागणी केलेली आहे. वाटलंच तर बघा ना ती पण. दिली का सरकारनं तुम्हाला? तुमच्याकडे आता दिलेले होते तुम्ही सर. काय मग आम्हाला काय करणार आता? आम्हाला बोलवायचं ना, तुम्ही बाबा तहसीलला या, तुम्हाला हे लेटर आले, तुमची हे मागणी काय तुम्ही आहे? एकदम बळजबरीने त्यांचे हे आहे तेवढं जेसीबीने पाडून टाकितलं. अरे जागेवर माती भरायला किती वेळ लागला असं माहितीये का? किती पैसे गेले असेल ऐकून तेवढ्या घ्या, जागेवर? सर. तुम्ही ते बघितलं नाही. गरीबाच्या कष्टाचं तुम्ही पाणी करून टाकितलं तिथं. तुम्हाला आधीच माझे निवेदन प्रत्येक वर्षी मी 2 वर्षाला 3 वर्षाला मी मागणी करते माझ्या लेकरा बाळाला जगण्यासाठी पाहिजे म्हणून. अहो गावात राहिलं म्हणजे गावातल्या कुणी जरी कुत्रा असलं तर ते धंदा करूनच खाताय ना, तसं आम्ही पण खात होतो ना. आणि असं नाही की पूर्ण पाठवण्यामध्ये आम्ही एकटेच खातोय. मला पोलीस स्टेशनच्या पण नेमकं गाडीमध्ये पाडद्याच घर उठवायचं कारण काय आहे? तिथे मध्ये ठेवलं आणि मागून मग मला सांगा, सोडले, माझ्या तुम्हाला इकडं घरात आयटीआय कडे माझ्यासाठी करा ना. थांब एक मिनिट. तुम्ही त्या जगात आयटीआयच्या राहणार आहेत ना. ठीक आहे मॅम, तुम्ही पाठवलं चला. हा मग मला उत्तर पाहिजे, मला काहीतरी मला तिथं भेटलं तुम्ही पाहिजे. पाहिले की द्या, तुम्हाला उत्तर देतो मी. तुम्हाला लेखी द्यायची का? हो. तुम्ही सांगा ना मग मला लेखी द्या की मला ते झाडाची त्याची काय करायची, माझ्या घराची काय करायची ती. लेके नाही पाहिजे, त्यांना पैसे पाहिजे. तर दुसऱ्यासारखे इकून खाणारे आवला तिथे हे लोक. ह्यांना गरिबाची कधीच किंमत कळालेली नाहीये. चला जाऊन द्या. ह्यांना मी किंमत कळवायला हवी आता नक्की.